बिर्याणी म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, तर तो आनंदाचा आणि समाधानाचा अनुभव आहे. जीवनाचा मसाला अनेकदा बिर्याणीच्या प्लेटमध्ये सापडतो असे म्हणतात. तर आज झटपट होणारी बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अगदी कुकरमध्ये आपण बनवणार आहोत ही बिर्याणी आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागते. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. तर इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तर इथे 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. नॉनव्हेज म्हटलं की तेलाचा वापर तर जास्तच होणार यासाठी. यानंतर आपण खडे मसाले टाकणार आहोत. तर इथे जिरे खूप सारे घेतलेले आहेत. त्याचबरोबर मिरे घेतलेले आहेत आणि दालचिनी, लवंग आणि तेजपान 2 घेतलेले आहेत. तर ते मसाले टाकलेले आहेत. तर विलायचीसुद्धा घेतलेली आहे मसाल्यामध्ये. यानंतर जो उभा कट केलेला कांदा आहे तर तो टाकलेला आहे. कांदा अगदी मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा हलकासा मऊ झाला की त्यामध्ये मिरच्या ॲड केलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या अगदी 3 ते 4 घेतलेल्या आहेत. परतून घेऊया मिरचीसुद्धा तेलामध्ये. यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत. तर इथे 2 मोठे टोमॅटो मी कापून टाकलेले आहेत. ते सुद्धा मिक्स करून घेते. टोमॅटोसुद्धा अगदी तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते. हे सुद्धा मिक्स करून घेते. व्यवस्थित असं मिक्ससुद्धा झालेलं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला हळद पावडर टाकायची आहे. त्याचबरोबर चिकन मसाला टाकून घेते. यानंतर सुहानाचा जो बिर्याणी मसाला आहे तो टाकून घेते. तर इथं मी अख्खा 10 रुपयाचं जे पॅकेट असतं ते टाकलेलं आहे. अख्खा मसाला इथे बिर्याणी मसाला. तर याचबरोबर इथे मी घरगुती मसालासुद्धा टाकते. तर घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे. थोडंसं या अगोदर थोडंसं पाणी टाकून परत एकदा हे शिजवून घेऊया. तर कांदा आणि टोमॅटोसुद्धा खूप छान असा शिजला गेलेला आहे. अगदी तेलसुद्धा सुटलं गेलेलं आहे. यानंतर यामध्ये मी चिकन ॲड करते. चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि चिकन टाकते यामध्ये मी. मिक्स करून घेऊया हे. चिकनसुद्धा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून घेऊया. तर लागेल तेवढं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे.
तर गरजेनुसार मी पाणी वाढवून घेतलेलं आहे. परत एकदा मिक्स करून घेते. तर कोथिंबीर टाकून घेऊया. तर खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे. तर इथे उकळी फुटायला लागली की यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. आणि हे साधेच तांदूळ घेतलेले आहेत. तर बासमती तांदूळसुद्धा ॲड करून झालेला आहे. परत एकदा हे मिक्स करून घेते आणि झाकण लावूया. या अगोदर यामध्ये थोडंसं तूप टाकूया. 1 चमचा तूप टाकलेलं आहे. तर झाकण लावूया. एक 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया आपण कुकरच्या. आणि परत एकदा हे झाकण आपण खोलून बघूया. सगळी वाफ वगैरे घालवलेली आहे. यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुरेख अशी बिर्याणी तयार झालेली आहे आपली. असला घमघमाट सुटला आहे ना, खूप अगदी खावीशी ही अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ह्या प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. धन्यवाद.